रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026. आपण आपल्या परिक्रमेतल्या 113व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. मां नर्मदा श्री दत्त आश्रम चंदपुरा या ठिकाणावरून. काल आपण या ठिकाणी यांच्या विनंतीने विश्रांतीसाठी थांबलो होतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याने आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत भिलडिया या गावापर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमापासून साधारण 2 किलोमीटर आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आपण भिलडिया गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर भिलडिया गावात आल्यानंतर या ठिकाणी हा आडवा रस्ता लागलेला आहे. यांनी उजव्या बाजूला आपण नर्मदा मैयाच्या घाटापर्यंत मार्गस्थ होईल. अशा प्रकारचं हे भिलडिया गाव आहे. आपण भिलडिया गावामध्ये स्थित असणारा जे घाट आहे नर्मदा मैयाच्या किनारी त्या घाटापर्यंत मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर गावातल्या त्या सरळ सरळ रस्त्याने आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समोर मंदिर दिसतंय. त्या मंदिराच्या दिशेने आपण या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ झालोय आणि समोर हा घाट आहे. आपण आता घाटापर्यंत जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे. अशा प्रकारे आपण भिलडिया गावात स्थित असणाऱ्या नर्मदा मैयाच्या घाटापर्यंत पोहोचलोय. या ठिकाणी आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन इथे शिव मंदिर स्थित आहे. शिव मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होऊयात. नंदी महाराजांच्या परवानगीने आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी शिवलिंगाचं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर भिलडिया गावात स्थित असणाऱ्या आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन शिव मंदिरामध्ये दर्शन घेऊन थोडा वेळ साधना करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी एक सभा मंडप आहे. या सभा मंडपापासून आपल्याला उजवीकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे. त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने थोडंसं पुढे आलोय आपण. तर एक आडवा रस्ता लागलाय. त्या आडव्या रस्त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. आपण या मार्गाने आता हमीदपूर मार्गे गंगेसरी मठ या ठिकाणी दत्त मंदिर स्थित आहे त्या मंदिरापर्यंत मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण 200 मीटर पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे. त्या आडव्या रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा परिक्रमा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होतंय. दर्शन घेत घेत आपण चाललोय. गव्हाची शेती या ठिकाणी भरपूर आहे. आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर ज्यावेळेस आपण परिक्रमा चालू केली होती त्यावेळेस आपल्याला मार्गांमध्ये जे शेत लागायला सुरुवात झाले होते त्या ठिकाणी नुकतीच गव्हाची पेरणी होऊन गहू उगवून आलेला दिसत होता. आणि आता आपण परिक्रमा पूर्ण करण्याच्या टप्प्यावरती पोहोचलोय. तर या ठिकाणी आपल्याला आता गहू दाण्यांमध्ये भरलेला आहे आणि आता काही दिवसात त्या गव्हातून फळ बाहेर पडणार आहे. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आपल्याला गव्हाची पाहायला मिळते. तशीच आपल्या परिक्रमेची पण अवस्था आहे. आपण परिक्रमा सुरुवात केली होती. परिक्रमेचं बी पेरलं होतं. ते बी आपण पेरून त्याची मशागत करत करत आपण इथपर्यंत पोहोचलोय आणि आता फळ तयार होण्यासाठी आलेलं आहे. थोड्याच दिवसात आपण आपली परिक्रमा पूर्ण करतोय. त्याचा आनंद एक वेगळाच आहे. तर बघूयात आता अजून 6 ते 7 दिवस आपल्याला नर्मदा मैयाचा कशा प्रकारे अजून सानिध्य घेता येते आणि आपण आपल्या परिक्रमेतली पुढची वाटचाल पूर्ण करूयात. त्यानंतर नर्मदा मैया आपल्यासाठी काही ना काहीतरी नवीन गोष्ट तयार करून ठेवणार आहे आणि आपल्याही मनात काही गोष्टी आहेत त्या परिक्रमा पूर्ण झाल्यानंतरच्या एका व्हिडिओमध्ये सांगण्यात येतील. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या गावातून या मार्गाने सरळ सरळ साधारण 2 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे. या आडव्या मार्गाने आपल्याला कुठेही न वळता सरळ सरळ या सिमेंटच्या रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या आडव्या रस्त्याने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला या डाव्या बाजूला एक गाव दिसतंय. हे गाव म्हणजे कुंडकलान गाव आहे.
या गावात आपल्याला न जाता हा बाहेरून रस्ता काढलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोर जे घर दिसतंय त्या घरापाशी एक आडवा मार्ग असेल. या घरापाशी आल्यानंतर हा जो आडवा रस्ता लागलेला आहे या आडव्या रस्त्याने आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कुंड कलान गावातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागे या ठिकाणी एक दुकान होतं. त्या दुकानामध्ये आपल्याला चाय प्रसादीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. आणि आपले हे घोगरे बाबा आहेत, त्यांनी आपल्याला बालभोग दिला. तो बालभोग स्वीकारून आपण पुढे हमीदपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक पूल लागलेला आहे आणि या पुलाखालून ही एक नदी वाहते. या नदीचं नाव पोपवंती नदी आहे. ही नदी सुद्धा पुढे जाऊन नर्मदा मैयाला भेटते. या मैयाला आपण नमन करूयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नदीच्या पुलावरून साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हमीदपूर गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपण लुजगावच्या दिशेने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हमीदपूर गावाच्या या पहिल्या चौकात आल्यानंतर आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते लागलेले आहेत. एक उजव्या बाजूला जातोय आणि हा सरळ मार्ग जातोय. या सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजही या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काल साधारण 3 वाजेपर्यंत सूर्यदेवांचं दर्शन झालं नव्हतं आणि आजही अजून आपल्याला सूर्यदेवांचं दर्शन झालेलं नाही. पूर्ण ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडेल की काय अशी शक्यता आहे. म्हणजे आता लगेच पाऊस पडेल अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे, पण अजून पाऊस काय पडत नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हमीदपूर मधून साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे, लुजगाव रोड म्हणून. तर या आडव्या रस्त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण वळाल्यानंतर एक छोटीशी कुटी आहे. त्या ठिकाणी बाबांनी आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं. त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या मार्गाने गंगेसरी मठापर्यंत मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लुजगाव फाट्यावरती असणाऱ्या त्या आश्रमात चाय प्रसादी स्वीकारून साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी अर्चना गाव आपल्याला मार्गात लागलेलं आहे. याही गावातून आपण सरळ सरळ पुढे गंगेसरी मठाच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अर्चना गावातल्या या चौकात आल्यानंतर आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचं. या चौकातून रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे. अर्चना गावातून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी अजून एक चौक लागलाय. त्या चौकातून आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा डावीकडील मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अर्चना गावातून आपण बाहेर पडल्यानंतर पाठीमागं जे घर दिसतंय त्या ठिकाणी आपल्याला एका सद्गृहस्थांनी आमंत्रित केलं, बालभोग दिला. त्याचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अर्चना गावातून या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते दिसतात आहे बघा. यातल्या आपल्याला डाव्या रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण अर्चना गावातून साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झालो होतो. त्यानंतर हा फाटा लागला होता आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अर्चना गावातून साधारण आपण 4 किलोमीटर सरळ सरळ या मार्गाने पुढे आल्यानंतर आपण उजवीकडे जर बघितलं तर या ठिकाणी एक गाव दिसतंय. ते पापण नावाचं गाव आहे आणि या ठिकाणून एक कच्चा मार्ग डावीकडे चाललेला आहे. त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कच्च्या मार्गाने साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर समोर आपल्याला एक नदी दिसतीये. ही नदी म्हणजे गंजाल नदी आहे. ही नदी सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटते. या नदीतून आपल्याला आता नावेने पलीकडे मार्गस्थ व्हावं लागेल असं वाटतंय. बघूयात आपण त्या ठिकाणी जाऊन. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या गंजाल नदीतून नावेतून पलीकडे मार्गस्थ होत आहोत. समोर या ठिकाणी नर्मदा मैया आणि गंजाल नदीचा संगम आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी समोर जे संगम स्थान आहे त्या ठिकाणी गोमती नदी, गंजाल नदी आणि नर्मदा मैया या तिघांचा संगम आहे, म्हणून याला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण
या नावेतून पलीकडे मार्गस्थ आहोत. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता या ठिकाणी जे शिव मंदिर आहे तिथे मार्गस्थ होऊयात. या शेतातून जी पगदंडी आहे त्या पगदंडीने आपण पुढे जाऊयात आणि या पगदंडीने पुढे गेल्यानंतर शिव मंदिरापर्यंत आपण पोहोचूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या संगमापाशी 3 मैयांचा संगम आहे. गोमती मैया, गंजाल मैया आणि नर्मदा मैया. त्याचबरोबर या ठिकाणी 3 जिल्हे एकत्र येतात. एक म्हणजे नर्मदापुरम जिल्हा, ज्याच्यातून आपण आता आलो. आता आपण उभे आहोत या गंजाल मैयाच्या अलीकडे, तो आहे हरदा जिल्हा. आणि नर्मदा मैयाच्या पलीकडच्या तटावरती, उत्तर तटावरती जो जिल्हा आहे तो सिहोर जिल्हा. असे 3 जिल्हे या ठिकाणी एकत्र येतात. अशा प्रकारचे हे संगम स्थान आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या तटापर्यंत या ठिकाणी आलेलो आहे. हे त्रिवेणी संगम स्थळ आहे. या तीर्थात आपण दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि आपण जे आलो त्या ठिकाणाहून नावेने आलो आपण गंजाल मैयातून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या 2 व्हीलरच्या पलीकडे जी नदी वाहते ती गोमती नदी आहे. समोर ट्रॅक्टरांच्या पलीकडे जी आहे ती नर्मदा मैया आहे. आणि या ठिकाणाहून आपण आलो ती गंजाल मैया आहे. अशा प्रकारे या 3 मैयांचा संगम या ठिकाणी होतोय. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. या तीर्थक्षेत्रामध्ये आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या गोमती मैयावरून या बनवलेल्या पुलावरून पलीकडे जाऊन या पगदंडी मार्गाने समोर ज्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्यांनी वरती जाऊन गंगेसरी मठापर्यंत मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या समोर ज्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्यांनी आपण वरती गेलो की गंगेसरी मठ येईल. त्या ठिकाणी आपण दत्तप्रभूंचं दर्शन घेऊन पुढे छिपानेर या गावाच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यावर या ठिकाणी प्राचीन असं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी. जय श्रीराम, जय हनुमान. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघितलं तर बरेच मंदिरं आहेत. ही मंदिरं म्हणजे प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी शिवलिंग स्थापित केलेलं आहे आणि याला पुराणा शिव मंदिर असं म्हटलं जातं. अनेक संतांची या ठिकाणी समाधी आहे असं म्हटलं जातं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाच्या किनारी या ठिकाणी स्थित असणार आहे गंगेश्वरी मठ आहे. या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढे दत्तप्रभूंचं दर्शन घेऊयात आणि आपल्या परिक्रमेतल्या पडावामध्ये पुढे मार्गस्थ होऊयात. या मंदिरांच्या समोरच या ठिकाणी जे दिसतंय ते मठ आहे. आपण आतमध्ये जाऊन दत्तप्रभूंचं दर्शन घेऊयात. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. सुंदर असं आपल्याला या ठिकाणी त्रिवेणी संगमाचं दर्शन होत आहे. नर्मदा मैयाच्या किनारी या ठिकाणी गोमती मैया आणि गंजाल मैया यांचा संगम आहे. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. या संगमापासून आपण वरती मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी समोर जुनं शिव मंदिर आहे. अनेक शिव मंदिर या ठिकाणी आहेत आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक वेगवेगळ्या शिव मंदिरांमध्ये संतांची समाधी स्थित आहे. आणि या ठिकाणी समोर जे दिसतंय ते गंगेसरी मठ आहे. या ठिकाणी आपण दत्तप्रभूंचं दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत. पुढे जाण्यासाठी हा जो मार्ग दिसतो या मार्गाने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय छिपानेर या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे त्रिवेणी संगमापाशी स्थित असणाऱ्या गंगेसरी मठामध्ये आपण दर्शन घेऊन शिव मंदिरांमध्ये दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून आता पुढे छोटी छिपानेर या दिशेने मार्गस्थ आहोत. या गंगेसरी मठाच्या बाजूने हा जो रस्ता गेलेला आहे त्याने आपल्याला पुढे छिपानेरच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गंगेसरी मठापासून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे. त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे. काम चालू दिसतंय या रस्त्याचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गंगेसरी मठापासून साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक आश्रम दिसतंय. आजच्या दुपारच्या विश्रांतीसाठी आपण या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. छिपानेरच्या अलीकडं 2 किलोमीटर हे आश्रम आहे. आपण विश्रांतीसाठी म्हणून आतमध्ये आलो होतो. या ठिकाणी एक महाराजजी आहेत, ते एकटेच असतात. एक परिक्रमासी अगोदर आलेले होते. महाराजजींनी स्पष्ट सांगितलं होतं की या ठिकाणी भोजन प्रसादी मिळणार नाहीये. आपको जो भी पाना है आप बनाओ, जो चाहिए वो यहाँ पे मिलेगा. तर त्या पद्धतीने अगोदर जे मध्य प्रदेश मधले परिक्रमावासी आले होते त्यांनी या ठिकाणी जे शेत आहे, आतमध्येच किचन गार्डन आहे, म्हणजे छोटंसं बगीचा आहे, परसबाग आहे. त्या परसबागेतून भाजी तोडून आणली. त्याच्यानंतर त्यांनी पीठ मळलं, आपण भाजी कापून दिली. त्या महाराजांनी भाजी फोडणीला घातली आणि परत आपण रोट्या ज्या बनवल्या होत्या त्या भाजल्या. अशा प्रकारे मिळून मिसळून या ठिकाणी प्रसादी बनवली. सगळ्यांनी प्रसादी स्वीकारली आणि आता आपण प्रसादी घेऊन थोडा वेळ विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत. आश्रमाच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी जो आडवा रस्ता आहे, त्या आडव्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. विशेष म्हणजे हे जे आश्रम आहे, आश्रमाचा परिसर असा आहे, आश्रमाच्या पाठीमागच्या बाजूने नर्मदा मैयाचा मुख्य प्रवाह आहे आणि त्या मुख्य प्रवाहाच्या शेजारीच आश्रम स्थित आहे. अशा प्रकारच्या सुंदर परिसरामध्ये आपण थोडा वेळ विश्रांती करून भोजन प्रसादी तयार करून भोजन प्रसादीचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर सरळ सरळ या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला छिपानेर गाव या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे. या छिपानेर गावाला छोटी छिपानेर असं म्हटलं जातं. याही गावातून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत लछोरा या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे. या आडव्या रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक रस्ता सरळ सरळ गावात चाललेला आहे आणि एक हा जो मुख्य रस्ता आहे हा डावीकडे चाललेला आहे. या डावीकडे आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. आपण आता छिपानेरकडनं लछोरा या गावाकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. छोटी छिपानेर पासून साधारण 2 किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते लागलेले आहेत. त्यातल्या आपल्याला या डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तो जो पलीकडला मार्ग होता तो चिंचोटकुटी असं गावाचं नाव आहे, त्या गावापर्यंत जातो आणि हा आपला पुढे लछोरा या गावाकडे जाण्याचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. चिंचोटकुटीच्या फाट्यापासून या मार्गाने साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी एक मुख्य मार्ग आडवा लागलेला आहे. या मार्गाला पार करून आपल्याला सरळ पलीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे लछोरा या गावाकडे जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कच्च्या मार्गाने साधारण 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणाहून हा जाण्याचा मार्ग होता, पण हा पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ व्हावं लागतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडीने आपण पुढे मार्गस्थ होऊयात. पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा पाण्याचा प्रवाह आहे, आपल्याला पुढे पार करून जायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कच्च्या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा डांबरी रोड लागलेला आहे. या रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजवीकडे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लछोरा गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. छोटी छिपानेर पासून साधारण 5 ते 5.5 किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर लछोरा गावात येऊन पोहोचलेलो आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ या लछोरा गावातल्या चौकात आल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लछोरा गावामध्ये श्री ब्रह्म चैतन्य आश्रमामध्ये आपल्याला चाय प्रसादी आणि पालभोगसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांचं आमंत्रण स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. आश्रमापासून बाजूलाच उजव्या साईडला जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी लछोरा घाट आहे. या घाटावरून आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लछोरा घाटावरती नर्मदा मैयाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा ज्या रस्त्याने आतमध्ये आपण गेलो होतो त्या मार्गापर्यंत पुढे जायचंय आणि त्या मार्गापासून पुन्हा आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. लछोरा गावातून थोडंसं पुढं मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते आहेत. त्यातले आपल्याला या सरळ सरळ रस्त्याने शमशाबाद या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लछोरा गावातून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला 2 रस्ते दिसतात आहे. त्यातल्या या सरळ सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत. एक उजव्या बाजूला आहे आणि एक डाव्या बाजूला आहे. तर या डाव्या बाजूच्या पगदंडी मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा शेतातून पगदंडी मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावाच्या शेतातून थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे. त्या आडव्या रस्त्याने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते दिसतात आहे. त्यातल्या या डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बोर्ड पण लावलेला आहे दिशादर्शक. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर आपल्याला एक समोर सिमेंटचा आडवा रस्ता आलेला आहे. या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय शमशाबाद या गावाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या सिमेंटच्या मार्गाला लागल्यानंतर पाठीमागे एक छोटासा आश्रम आहे. त्या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. चाय प्रसादी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ आहोत. पुढे मार्गस्थ होताना आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन होतंय आणि नर्मदा मैयाच्या जवळूनच हा मार्ग आता पुढे आहे आपला शमशाबाद या गावाकडे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर आपण शमशाबाद या गावात येऊन पोहोचलेलो आहे. या गावातला जो पहिला चौक आहे त्या चौकातून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे शमशाबाद गावातून. या गावात जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आपण आजच्या संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या ठिकाणाहून थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत. त्यातल्या आपल्याला या सरळ सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 113व्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पडावामध्ये आपण सकाळी मा नर्मदा श्री दत्त आश्रम चंदपुरा या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन परिक्रमेतला साधारण 31 किलोमीटरचा पडाव गाठून या ठिकाणी शमशाबाद गावातील मा नर्मदा मातेश्वरी अन्नक्षेत्र आश्रम या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी परवानगीने थांबत आहोत. आजच्या परिक्रमेतल्या पडावामध्ये आपण पूर्ण किनाऱ्याने म्हणजे गावागावातल्या रस्त्याने आलो. काही ठिकाणी आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालं. दर्शन घेत आपण परिक्रमेच्या पुढच्या पडावामध्ये मार्गस्थ झालो. उद्या आपण नेमावर या ठिकाणी पोहोचणार आहोत दुपारी आणि त्याच्यानंतर पुढे आपल्या ओंकारेश्वरच्या वाटेकडे मार्गस्थ होणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर.